वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता लंगोटाला जरा आपण हे करू आणि बॅगेत भरू, पाणी बिणी भरून बॅगेत ठेवू आणि आपण 5-10 मिनिटात आता आपण तालमीत जाणार आहे. तालमीत जाऊन आज डिप्स मारणार आहे 100 डिप्स. तर आता आपण मारणार 100 डिप्स. मारून झाल्यानंतर आपण रोप चढणार. रोप चढल्यानंतर आपण पुलस मारणार आहे. पुलस मारल्यानंतर आपण मोगली आणणार आहे. मोगली आणल्यानंतर आपण जरा स्ट्रेचिंग करणार आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर जरा पाणी बिणी पिऊन आपण परत घरी येणार आहे. तर आपण बॅग भरू तालमीत जाण्यासाठी. तर चला बॅग भरूया. तर आता पहिला आपण बॅगेमध्ये लंगोट टाकूया. लंगोट टाकल्यानंतर नॅपकिन टाकूया. नॅपकिन आपल्याला घाम पुसायला होईल. नॅपकिन टाकल्यानंतर आपण हे बरमोटं टाकूया. बरमोट टायटी टाकूया. टायटी टाकल्यानंतर आपल्याला पिण्यासाठी पाण्याची बॉटल टाकूया. आपल्याला स्टार्टिंगचा व्हिडिओ काय काढता आला नाही, कारण की इथं पोर होते. पोरांना मुंबईचं आपण व्हिडिओ काढून चालू केलं तर डिस्टर्ब होतं. त्यामुळे आपण स्टार्टिंगचा व्हिडिओ काय बनवला नाही. तर आता आपण चॅलेंज दिलेलं आहे 100 डिप्स. ते परत मी स्टार्टिंग आल्याला जोर मारला, पण आता 100 डिप्स रस्ता, पुलअप्स आणि मुगली आज मारणार आहे, कारण की आज आपलं दुसरा दिवस आहे. तर चला मोबाईल सेट करतो. आता आपण डिप्सचे 20 मिनिटचा पहिला सेट आणणार आहे. 20चा पहिला सेट आणणार आहे. 20 मिनिटचे असे आपण 4 सेट आणणार आहेत. 4 सेटमध्ये आपण 100 कंप्लीट करणार. तर चालू करूया आपण डिप्स. तर आपला पहिला सेट संपलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपल्या टीमचा दुसरा सेट चालू होणार आहे. तर दुसरा सेट मी मारतो. तर मित्रांनो आपल्या टीमचा दुसरा सेट संपलेला आहे. तर भावानं आता आपला टीमचा तिसरा सेट चालू होणार आहे. तर तिसरा सेट आपण मारणार आणि परत लगेच 5 सेकंदात आपण परत चौथा सेट लगेच मारणार आहोत. त्यामुळे मी काय आता व्हिडिओ बंद करणार नाही. तर व्हिडिओ तशीच पुढे स्टार्ट राहील. तिसरा सेट संपला नाही. आता आपण 5-10 सेकंद थांबू आणि लगेच चौथा सेट चालू करू. तर आता आपला टीमचा चौथा सेट चालू होईल. तर आपल्या टीमचा चौथा सेट पण संपलेला आहे. तर आपण आता 5वा सेट मारू टीमचा. पाचवा सेट संपलेला आहे. शेवटचा सेट 12 सेट असणार आहे आणि हा शेवटचा सेट मारल्यानंतर आपला 100 डिपचा हे संपल. त्यानंतर आपण ड्रॉप चढणार आहे. तर आता हा शेवटचा पहिला डिप करून ड्रॉप चढू. तर अशाप्रमाणे आपल्या डिपचा आजचा 100चा सेट संपलेला आहे. तर आता आपण इथनं पुढं रोप चढणार आहे. रोप आपण 2दा चढणार आहे. तर भावानं आता आपण रोप चढण्यासाठी आता आखाड्यात उतरणार आहे. पहिल्यांदा आखाड्यात जाताना आपण पाया पडू, मग आखाड्यावर आणि रोपचे 2 सेट मारू.
पहिल्या सेट आपला झाला आहे रोजचा, आता दुसरा सेट मारू. चला आपण रोजचा दुसरा सेट चालू करूया. तर आता आपण मुगली आणूया. मुगलीचा आपण एका हाताला 15 सेट, एका हाताला 15 सेट असे 2 सेट आणणार आहे. तर आपण मुगली आणणं चालू करू. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपल्या एका हाताचा सेट संपला आहे. आता दुसऱ्या हाताचा सेट मारू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपला पहिला सेट संपला आहे. तर आता 5 सेकंड थांबू आणि दुसरा सेट मारू. बॉडी बघा बॉडी. तर आता आपण लगेच दुसरा सेट मारूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता एखादा चांगला दुसरा हाताचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपले मुगलीचे 2 सेट संपलेले आहेत. तर भावना आता आपण पुलअप्स मारणार. पुलअपचे आपण एकच सेट आणणार आणि आपला आताशी दुसरा दिवस आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यामुळे आपली बॉडी टाईट होईल आणि दुसऱ्या दिवशी अंग दुखा, आपल्या दुसऱ्या दिवशी कामाला पण जायचे, त्यामुळे आपण पुलअपचे एकच सेट आणणार आहे. तर मी आता पुलअप्स सेट आणायला चालू करतो. तर अशा प्रकारे आपला पुलअपचा पण सेट संपलेला आहे. तर भावना आपला आजचा झालेला आहे. तर आता आपण शेवटला जाताना नेहमीप्रमाणे स्ट्रेचिंग करू. आपण आता स्ट्रेचिंगला चालू करतो. स्ट्रेचिंगचा तुम्हाला व्हिडिओ हा जरा स्पीडमध्ये भेटेल, कारण की स्ट्रेचिंगला खूप वेळ जातो. त्यामुळे आपला व्हिडिओ असतो 10 नाही तर 15 मिनिटाचा. त्यामुळे सगळे स्लोमध्ये दाखवणं आपल्याला सोपं राहत नाही. त्यामुळे आपण स्ट्रेचिंगचे नाहीतर मधले आधले आपण व्हिडिओ जरा स्पीडमध्ये करतो. तर तेवढं तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही समजून घेणारच काय, कारण तुम्ही माझे भाव आहेत.
बटरफ्लायने आपले कंबर किंवा आपले हॅमस्ट्रिंगचे इथले हे असतात ना ते दुखत नाही. त्यामुळे जर तुमची कंबर किंवा हॅमस्ट्रिंग दुखत असेल तर बटरफ्लाय नक्कीच करावे. अशा प्रकारे आज आपल्याला चांगलं आहे आणि आपली स्टिचिंग कसं तर स्टिचिंग करून जावं, कारण की दुसऱ्या दिवशी आपल्याला इंजरी होऊ नये. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच जाईन. मी जोपर्यंत व्हिडिओ काढणार तोपर्यंत मी तुम्हाला सांगत जाईन की जाताना स्ट्रेचिंग करावी, जाताना आणि येताना, कारण की जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची इंजरी होऊ नये. भावानो, तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग आपला इथंच एंड होत आहे. तर बाय.